आज आपण चॅप्टर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस हा सुरू केलेलाच आहे आपण लास्ट लेक्चरला. त्यामधला एक्सरसाइज 4.1 एक्सरसाइज 4.1 मधला आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण पाहतोय. काय पहा क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. खाली दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि पहिला एक एक्झाम्पल दिलेला आहे 2 - 4 7 - 15. सेकंड दिलेले 2i 3 4 आणि -i. अशी ही एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन 1 मध्ये 4 एक्झाम्पल्स आहेत. 2/2 ची 2 दिलेत आणि 3/3 ची 2 दिलेली एक्झाम्पल्स आहेत. पहिल्यांदा आपण ही 2 सोडवूया. 2/2 चा जो तुम्हाला 10वी मध्ये झालेला आहे असा डिटर्मिनंट एक्सपांड केला जातो, तर तो त्या पद्धतीने आपण इथं सॉल्व्ह करायचा. पहा सोल्युशन मध्ये आपण कसं लिहिणार. फर्स्ट घ्या सोल्युशन. लेट d = d किंवा डेल्टा हा डिटर्मिनंट डिनोट केला जातो 2 - 4 7 आणि -15. ओके, दिलेल्या डिटर्मिनंटला आपण लेटर सपोज करायचं. लेट d = गिवन डिटर्मिनंट and therefore that is equal to simplify this. How to simplify? तर डावीकडून आपण असा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. 2 * -15 that is we can write here -30 मायनस या दोन्हीचा गुणाकार करायचा. परत नॉन डायगोनल एलिमेंट्स याला म्हणायचं. 7 * -4 -28. याच्या गुणाकारातून याचा गुणाकार वजा करायचा. हे डिटर्मिनंट एक्सपांड करायची मेथड आहे आणि त्या पद्धतीने आपण तो एक्सपांड करतोय. आणि मग पुढे सिम्प्लिफाय करायचं. -30 as it is, minus minus becomes +28 and that is equal to -2. We get the required answer d = -2. तर या पद्धतीने ते आपल्याला आन्सर्स फाइंड आउट करता येईल किंवा या पद्धतीने तो इव्हॅल्युएट करता येईल. ओके, अंडरस्टँड? गुड. नाउ सेकंड 2 नंबरचं पहा इथेच घेऊ लगेच. लेट d = डिटर्मिनंट ऑफ 2i 3 4 आणि -i. तर अशा पद्धतीने तो डिटर्मिनंट दिलाय. ऍक्च्युअली इथे द्यायला पाहिजे टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा फेअर i² = -1 किंवा i = √-1 कॉम्प्लेक्स क्यूब रूट कॉम्प्लेक्स नंबरचा तो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं मेन्शन करायला पाहिजे. अशा पद्धतीनेच तो घेतलेला असतो तिथे आणि ते लिहायला पाहिजे फेअर i = √-1. त्या एक्झाम्पल मध्येच असं असायला पाहिजे फेअर i = √-1. तुम्ही कॉम्प्लेक्स मध्ये शिकलेलाच आहात. आणि मग इथे त्या पद्धतीने एक्सपांड करायचं. दॅट इज इक्वल टू, चला हे दोन्हीचा गुणाकार करा. 2 * - दॅट इज -2 i * i दॅट इज i² -3 * 4 दॅट इज 12. 3 * -4 12. मग i² ची किंमत -1 असते. दॅट इज -2 * -1 -12 as it is because i² = -1. Give reason there. And therefore we can write here -2 * -1 2 - 12 that is -10. We get the required answer d = -10. है ना. तर या पद्धतीने हे दोन्ही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता आले असतील. मला वाटतं हे समजलेत कारण हे एक्झाम्पल असे आपल्याला 10वी ला झालेले आहेत. 10वी मध्ये आपण 2/2 चा डिटर्मिनंट, कारण 2 रो असतात 2 कॉलम असतात, सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट कसा सोडवायचा हे आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यातला आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या याचा. पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. तिसरं आणि चौथं हे 3/3 थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे. काय दिलेले पाहूया आपण त्यामध्ये. थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट मध्ये एक्झाम्पल नंबर 3 राइट डाउन 3 - 4 5 1 1 -2 2 3 1 and fourth one is also here given AHG HBF and ZFC. हे दोन दिलेले आहेत म्हणजे आपला क्वेश्चन 1 इथं कंप्लीट होईल. तर हे आपल्याला आता एक्सपांड करायचे. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. 2 किंवा 3 मार्काला असे एक्झाम्पल आपल्याला येते. लक्षात घ्या 2/2 चा आपण लगेच सोडवलं. 10वीला पण असे 2/2 चा डिटर्मिनंट होता आपल्याला, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं का लगेच त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. 3/3 चे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा, इव्हॅल्युएट करायचा, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर पहा आपण त्याची थोडक्यात रिव्हिजनच करणार आहे. अजून एकदा लिहा. लेट d = दिलेला डिटर्मिनंट लिहा 3 - 4 5 1 1 -2 2 3 1. ओके, आता 3/3 चा डिटर्मिनंट एक्सपांड करताना काय करायचं. हे जे पहिला रो आहे हा दुसरा रो हा तिसरा रो, पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम
पाठीमागच्या तासाला हे रो आणि कॉलम आपण अंडरस्टँड करून घेतलेलेच आहेत. एक्सपांड करताना काय करायचं, हा जो एलिमेंट आहे एकूण 9 एलिमेंट आहेत. हा पहिला एलिमेंट, दुसरा, तिसरा आहे ना एलिमेंट. पहिला एलिमेंट घ्यायचा आणि त्याला इंटू काय करायचं तर डिटर्मिनंट लिहायचा. कोणता डिटर्मिनंट लिहायचा तर तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे, हे सगळे एलिमेंट सोडून द्यायचे, एलिमिनेट करायचे, व्हॅनिश करायचे. राहिलेले जे 4 एलिमेंट्स असतात त्याचा डिटर्मिनंट इन ऑर्डर मध्ये आहे असे एलिमेंट लिहायचे. कसेही लिहायचे नाहीत. हा रो गेला, पहिला रो गेला, पहिला कॉलम गेला, हे जे 4 एलिमेंट राहिले ते आहे असेच मी इथे लिहिले, म्हणजे हा डिटर्मिनंट मी तयार केला. परत मायनस साइन द्यायचं कंपल्सरी. दुसरा एलिमेंट जो आहे तो दुसरा एलिमेंट लिहायचा -4 कंसात लिहिला, कारण त्याला वजा चिन्ह असल्यामुळे ते मायनस मायनस प्लस होणार आहे. इनटू डिटर्मिनंट ऑफ, परत तीच प्रोसेस परत एकदा करायची. फार इंटरेस्टिंग आहे हे डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करणं. तीच प्रोसेस परत एकदा रिपीट करायची. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे ते सोडून द्यायचं. म्हणजे पहिला रो तर कंपल्सरी सोडूनच द्यायचा, आता 2 नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. राहिलेले जे हे 4 एलिमेंट आहेत ते 4 एलिमेंट इन ऑर्डर मध्ये आहे असेच लिहायचे. 1 - 2 2 1 हा सोडून दिलेला कॉलम आहे, त्यामुळे हे 4 एलिमेंट असे लिहायचे 2x2 च्या ऑर्डर मध्ये, डावीकडूनच लिहायचे. लक्षात आलं? ओके गुड. प्लस 5 इंटू डिटर्मिनंट ऑफ, परत तीच प्रोसेस. आता तिसरा एलिमेंट घ्यायचा. लक्षात घ्या पहिला प्लस घेतलेला असतो, परत मायनस घ्यायचा आणि परत प्लस साइन द्यायचा आणि तिसरा एलिमेंट लिहायचा. तिसरा एलिमेंट लिहिल्यावर तीच प्रोसेस परत एकदा करायची. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे, म्हणजे पहिला रो आणि तिसरा कॉलम हे सोडून द्यायचं, एलिमिनेट करायचं, याचा विचार करायचा नाही. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत ते 4 एलिमेंट फक्त त्याचा डिटर्मिनंट लिहायचा 1 1 2 3. ही स्टेप फार महत्वाची. ज्याला पहिली स्टेप आली ते पूर्ण डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करते. आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, ते इथंच होऊ शकतं. एलिमिनेट कोणता रो कोणता कॉलम करायचा, सोडून कोणते द्यायचे, आणि सोडून दिल्यानंतर त्या ठिकाणी राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहिणं हे फार महत्वाचं आहे. हे ज्याला जमलं त्याला हा पुढे काहीच अवघड नाही, कारण पुढे सोडवायचे म्हणजे 2x2 च्या डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्शन झालेलं असतं, विच इज नथिंग बट 3 इंटू. आता हे सोडवायचं, पहा तिरकस गुणाकार. 1 into 1 that is 1 minus 3 into -2 -6. पण मायनस आणि हा मायनस काय होईल +6. आणि एक आयडिया मी सांगितलेलीच आहे, परत एकदा लक्षात ठेवा. त्या दोन्ही मध्ये सारखं चिन्ह असेल तर इथं मायनस येतं, ते प्लस प्लस असो किंवा मायनस मायनस असो इथं मायनसच येतं. पण एक प्लस आणि एक मायनस असेल किंवा इकडं प्लस इकडं मायनस असेल तर इथं चिन्ह बदलतं, प्लस होतं. असं लक्षात ठेवा. कारण इथं काय होतंय, यातून गुणाकार केला, वजा हा डेफिनेशन मधला वजा आहे, आणि ह्या दोन्हीचा गुणाकार पण वजा येतो. 3 into -2 त्या दोन्हीचा पण गुणाकार मायनस, त्यामुळे मायनस मायनस प्लस होतं. आणि या पद्धतीनं मग ते असं लक्षात ठेवायचं की दोन्ही मधलं एक जरी मायनस असलं तरी इथं प्लस होतं. ठीक आहे. आता हा मायनस मायनस +4 इंटू ब्रॅकेट, त्या दोन्हीचा गुणाकार 1. पहा या दोन्ही मध्ये एक वजा चिन्ह आले, याचा अर्थ इथं प्लस होणार. 2 into 2 4. मग ते वजा चिन्ह इथं असो किंवा इथं असो इथं प्लस होईल. एक कुठलं तरी म्हणजे 2 वेगवेगळी चिन्ह असलेला इथं प्लस होतं. आणि दोन्ही वजा असो किंवा दोन्ही अधिक असो, कारण वजा वजाचा गुणाकार पण अधिक येतो, त्यामुळे हे वजा चिन्ह तसंच राहतं इथलं. ओके. प्लस 5 इंटू सेम प्रोसेस परत 3 into 3 minus 2 into 1 that is 2. 3 minus 2. Again simplify this. 3 into 1 plus 6 that is 7 plus 4 into 1 plus 4. अधिक कंस सोडवायचे. अधिक 5 गुणिले 3 वजा 2 1. अगेन सिम्प्लिफाय. 7 21 अधिक 4 पंचे 20 अधिक 5. सोडवा. 5 आणि 1 6. 2 आणि 2 4. D is equal to 46, which is the required answer. तर या पद्धतीने तो एक्सपांड करायचा. 2 किंवा 3 मार्क ऍटिज मध्ये तुम्हाला थेरी क्वेश्चनला मिळून जाते. ओके, write down this. Now take next. That is last example of this question number 1. काय पहा, D is equal to, similarly we can write here fourth, let D is equal to determinant of AHG HBF GFC. आता हे काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो. इथं हे कुठलेही लेटर्स दिलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय, हे असे का दिले, की असं सरळ पण दिलं नाही ABCDEFGH असे काय जणांना वाटत असेल की हे लेटर्स असे कुठले काय दिले. तर हे देण्यामागचा उद्देश असा एक आहे
की 12वी मध्ये आपल्याला पेअर ऑफ लाईन्स हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये एक कंडिशन आहे. ही जर कंडिशन हा जर डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला, बघा लाईन चॅप्टर मध्ये सुद्धा आपल्याला डिटर्मिनंट सोडवायचा आहे. त्याची कंडिशन तो डिटर्मिनंट कसा एक्सपांड करायचा तर इथंच तुम्हाला इव्हॅल्युएटच्या एक्झाम्पल मध्ये मुद्दाम हे असे घेतलेलं आहे. ऍक्च्युली ते टेक्निक सुद्धा मी तुम्हाला 12वी गेल्यावर सांगत असतो, पण आता ऍडव्हान्स मध्ये सांगतो कसं आहे ते टेक्निक. हे लेटर्स लक्षात ठेवायचं टेक्निक दिलेलं असतं. हँडसम गर्ल, आता गर्लला कधी हँडसम म्हणत नसते, पण आपण इथं कोटेशन साठी आपण लक्षात ठेवायचं. गर्लला ब्युटिफुल वगैरे आपण म्हणतो आहे ना, पण इथं आपण त्या कोटेशन साठी थोडासा बदल करूया. हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज किंवा गोइंग फॉर सिनेमा वगैरे असं आपण त्या ठिकाणी मी नोटेशन देतो. आता लगेच तुम्ही ते परत त्याची इंटरेस्ट दाखवू नका. तर हे नोटेशन घ्यायचा उद्देश काय आहे हे मी सांगितलं की 12वी मध्ये आपल्याला पेअर ऑफ लाईन चॅप्टर आहे, 11वी स्ट्रेट लाईन चॅप्टर आहे आपला. आता यानंतर मला वाटतं तोच चॅप्टर आहे 5वा आपला स्ट्रेट लाईन. पण 12वी मधल्या पेअर ऑफ लाईन मध्ये ही कंडिशन आहे. ही कंडिशन म्हणजे हा डिटर्मिनंट जर 0 आला देन वी कॅन डेफिनेटली राईट गिव्हन लाईन्स रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येते. त्याची कंडिशन आहे म्हणून हे लेटर्स घेतले. कारण काय जणांना वाटणार की हे अक्षर अशी का घेतलेत, काय पण वाटेल ते एच एच जी आहे बी एफ सी त्याला काही नाही. तर दिस इज द कंडिशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे मी ऍडव्हान्स मध्ये आता सांगितलं आणि त्याचं कोटेशन हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोज फॉर कॉलेज. तर या पद्धतीने ते आपण तिथं लक्षात ठेवूया. आता लक्षात ठेवायची काय आवश्यकता नाही. आता आपण तो डिटर्मिनंट कसा सोडवायचा याच्यावर फक्त फोकस करूया. सेम प्रोसिजर आता सारखी इज इक्वल टू पहिला एलिमेंट लिहा इनटू डिटर्मिनंट ऑफ तो रो आणि तो कॉलम इलिमिनेट करूया. राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत ते 4 एलिमेंट इन ऑर्डर मध्ये लिहूया. पी एफ एफ सी मायनस साइन द्यायचा, दुसरा एलिमेंट घ्यायचा एच इनटू परत तीच प्रोसेस हा रो आणि हा कॉलम इलिमिनेट करायचा, डिलीट करायचा. राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत एच एफ जी ओके प्लस साइन द्यायचं, जी हा तिसरा एलिमेंट घ्यायचा आणि परत तीच प्रोसेस करायची. पहिला रो आणि तिसरा कॉलम तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे ते सोडून द्यायचे. राहिलेले 4 एलिमेंट लिहा एच बी जी एफ. ओके तर या पद्धतीने आपण ते डिफाइन केलं आणि हा आता एक्सपांड करायचा. दॅट इज इक्वल टू ए इंटू 2/2 चा कसा एक्सपांड करायचा तर ह्या दोन्हीचा गुणाकार बी सी मायनस एफ स्क्वेअर, ह्या दोन्हीचा गुणाकार वजा ह्या दोन्हीचा गुणाकार मायनस एच इंटू ब्रॅकेट एच सी मायनस जी एफ कंस पूर्ण प्लस डी इंटू ब्रॅकेट एच एफ मायनस एच जी बी किंवा बीजी म्हटलं तरी चालतं. अगेन सिम्प्लिफाय. आता ए ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया. दॅट इज इक्वल टू ए बी सी मायनस ए एफ स्क्वेअर मायनस एच एच स्क्वेअर सी है ना मायनस एच जी एफ मायनस मायनस प्लस एच जी एफ होईल है ना. मायनस कंस सोडवतोय आपण प्लस जी एच एफ मायनस बीजी स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर. ओके अँड दिस इज द फायनल एक्सपान्शन. हे आहे असं ठेवलं तरी चालतं किंवा याला आपण असे लिहू शकतो की बी सी प्लस एच जी एफ मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस एच एफ स्क्वेअर. बरोबर आहे ना. एच स्क्वेअर एफ सी आहे ना इथं एच एफ जी सी करेक्ट मायनस एच स्क्वेअर सी इज इक्वल टू सॉरी इज द डी इज इक्वल टू फायनल आन्सर. तर या पद्धतीने हा डी डिफाइन केला. तर ही कंडिशन अशी किंवा अशी 12वीत आपल्याला लक्षात ठेवायला सांगितले. आपण एक्सपांड कसा करायचा तर या पद्धतीने डेफिनेशन लेटर मध्ये दिला त्यामुळे पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला इथे येत नाही. एबीसी एफ जी एच च्या स्वरूपामध्ये त्याचा आन्सर येणार कारण इथे काय सारख्या टर्म आता कुठल्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळं या पद्धतीने आपण ते एक्सपांड करू शकतो. लक्षात आलं. राईट ऑन दिस घेऊन घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. राईट डाउन क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. Find the value of x if first one is
x square minus x plus 1. First element, second one is x plus 1, third one is also x plus 1, third one is also x plus 1. Okay, write down this. Find the value of x if one number's example पहा काय आहे, x square minus x plus 1. This is the first element. Second one is x plus 1. Next x plus 1, x plus 1. अशा टाइपचा आपल्याला डिटर्मिनंट दिला x च्या स्वरूपामध्ये आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची इक्वल टू 0. सॉरी, इक्वेशन दिले, त्याशिवाय इक्वेशन शिवाय आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करता येणार नाही आणि त्यामुळे तिथे एक्झाम्पल मध्ये आपल्याला तशा पद्धतीने ते एक्झाम्पल दिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये दोनच एक्झाम्पल्स आहेत. त्यातलं आपण पहिलं घेतोय, x ची किंमत फाइंड आउट करायची. डिटर्मिनंट मध्ये x दिलेला आहे. आपल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया आणि त्या ठिकाणी एक्सपांड करूया. ठीक आहे, चला या सोल्युशन मध्ये आता त्या डिटर्मिनंट d वगैरे म्हणायची काय आवश्यकता नाही. लेट d इज इक्वल टू, कारण इक्वेशनच दिली आपल्याला, हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे. आपण काय करायचं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचं इक्वल टू 0. आपल्याला इक्वेशन मिळेल आणि एकदा इक्वेशन मिळालं का तुम्ही x ची किंमत काढू शकता. पहा कशा पद्धतीने काढायची, करा, एक्सपांड करा. आता गिवन वगैरे म्हटलं तरी चालते. वी हॅव गिवन determinant of x square minus x plus 1. This is the first element, this is second element. हा झाला first row. Here is also x plus 1, here is also x plus 1 equal to 0. Simplify this. Cross multiplication. आता सोडवायचा तुम्हाला माहिती आहे, या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजे मी सुरुवातीला काय करतो, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहितो. त्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे हा कंस टाकतो, हा कंस टाकतो. ओके, कंसात मायनस त्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे x plus 1 into x plus 1 is equal to 0. ही झाली म्हणजे पहिली स्टेप, एक्सपांड करायची. एक्सपांड कसा करतो डिटर्मिनंट, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे मी गुणाकाराच्या स्वरूपात लिहिले, हे कंसात लिहिले, हे कंसात लिहिले, वजा ह्या दोन्हीचा गुणाकार x plus 1 into x plus 1. x plus 1 चा स्क्वेअर केला तरी चालतो, तेव्हा गुणाकाराच्या स्वरूपात असं लिहिलं तरी चालेल. लक्षात आलं. आता ही स्टेप आपल्याला सोडवायची. आता त्याला प्रत्येक कंस इव्हॅल्युएट करण्यापेक्षा मला इथं असं दिसतंय की इथं पण x plus 1 आहे, इथं पण x plus 1 आहे. आपण ते x plus 1 बाहेर कॉमन काढूया म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं कसं होईल हे बघायचं. देअरफोरचं चिन्ह द्यायचं. आता इकडे इक्वल टू चिन्ह द्यायचं नाही, कारण आपल्याला इक्वल टू 0 आहे. मग काय करता येईल पहा, x plus 1 जर आपण कॉमन काढलं तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय राहील, हा कंस राहील. x स्क्वेअर कंस पण इव्हॅल्युएट करतो, x स्क्वेअर मायनस x plus 1 हा कंस एक राहिला, मायनस आता ह्यातला एक x plus 1 बाहेर कॉमन काढलाय त्यामुळे हा कंस एक राहिला, पण बाहेर मायनस साइन असल्यामुळे काय होईल, मायनस x मायनस 1 कंस सोडवतो आणि हा ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू. लक्षात आलं का. पहा ही स्टेप, इथे x plus 1 आहे, इथे x plus 1 आहे, ते x plus 1 मी बाहेर कॉमन काढला. कंसामध्ये काय राहिलं पहा, या स्क्वेअर ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट टाकला तरी चालतो. x स्क्वेअर मायनस x plus 1 ही टर्म आहे अशीच, मायनस x plus 1 कंसात राहिले x plus 1, पण मी ह्या स्टेपला एक स्टेप स्किप केली, डायरेक्ट लिहिली, कंस पण सोडवला, मायनस x मायनस 1 राहिलं. आता काय होईल पहा, प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल होईल. ओके, काय राहिलं पहा, therefore we get x plus 1 in another bracket x square minus x that is minus 2x equal to 0. ही टर्म आपल्याला मिळाली, ही स्टेप मिळाली. लक्षात आलं का. वजा x आणि वजा x म्हणजे वजा 2x, ते मी इथे लिहिलं. याच्यातून मी x जर कॉमन काढलं तर x plus 1 ऍज इट इज. इथं काय करतो, x जर कॉमन काढला तर कंसात काय राहील, x minus 2 is equal to 0. म्हणजे मला डायरेक्ट x च्या किमती डिफाइन करता येतील. Therefore x is equal to 0, x plus 1 is equal to 0, x minus 2 is equal to 0. कारण आपलं मेन नियम काय आहे, x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आणि x चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतील तर आपण सोपं कॅल्क्युलेशन कसं होईल हे पाहायचं. ही पहिली व्हॅल्यू आली, x is equal to -1 ही एक व्हॅल्यू आली आणि x is equal to 2 ही एक व्हॅल्यू आली. अशा पद्धतीने x चे व्हॅल्यू आपण डिफाइन केले. ओके, तर ह्या पद्धतीने एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही इथं जर गुणाकार करत बसला तर क्यूब मध्ये इक्वेशन जाईल. त्या कंस जर सोडवला असता, ह्या x न ह्या 3 ला गुणायचं, 1 न ह्या 3 ला गुणायचं, तर x into x क्यूब म्हणजे कॅल्क्युलेशन वाढत जातं.
पण स्टेप बघितलं तर थोडंसं तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की इथे x+1 आहे, इथं पण x+1 आहे. ते जर आपण कॉमन काढलं तर इझी कॅल्क्युलेशन होते, आपल्याला पटकन त्या ठिकाणी सोल्युशन मिळण्याची शक्यता असते. आणि हे थोडंसं प्रॅक्टिसनं जमतं. त्यामुळे असे एक्झाम्पल तुम्ही पुन्हा एकदा इथं समजलेले असते, फक्त हेच गणित घ्यायचं, न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा, तर तुम्ही चांगलं त्यामध्ये परफेक्ट होचाल. तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आपलं जे एम आहे आउट ऑफ मार्क्स घ्यायचं, ते त्या ठिकाणी आपल्याला साध्य होतं. कारण प्रॅक्टिस शिवाय मॅथमॅटिक्स परफेक्ट होत नाही. नाहीतर इथे समजलेलं असतं, पुन्हा डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस मग त्या कॅल्क्युलेशनला येऊन थांबता. मग लक्षात येत नाही काय वेळेस की इथे x+1 कॉमन काढायची. त्यासाठी तुम्हाला एक दोन वेळा ही गणित न बघता अशी कॅल्क्युलेशन त्याशिवाय त्याच्यावरती कामाला येत नाही. ही प्रॅक्टिस करायला लागते. ओके, ठीक आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. सेकंड काय दिले पहा. सेकंड मध्ये यामध्ये दोनच एक्झाम्पल्स आहेत. x-1 2 twice x 1 -3 -4 5 is equal to 29. परत एकदा एलिमेंट चेक करा. x-1 2 2x 1 -3 3 -4 5 is equal to 29. एक्झाम्पल टेक्स्ट बुक तुमच्या जवळ असतंच. तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा कन्फर्म म्हणजे तिथं बघत जावा की एखादं साईन वगैरे माझ्यात नाही राहण्याची शक्यता असते. आणि मग त्यामुळे कॅल्क्युलेशन आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे एक्स दिलाय, इथे एक्स दिलाय, इक्वेशन दिलंय आपल्याला इज इक्वल टू 29 दिलेला आहे. आणि आपण मग काय करायचं, त्या पद्धतीनं सेम सॉल्व्ह करायचं. मगाचा जो डिटर्मिनंट होता तो 2/2 चा होता, पण सगळ्या एलिमेंट मध्ये एक्स होतं. इथं 3/3 चा डिटर्मिनंट दिलाय, दोन ठिकाणी एक्स दिलेला. आपल्याला एक्स ची किंमत फाइंड आउट करायची. आपण एक्सपांड करायचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 29 तोपर्यंत आहे असाच न्यायचा शेवटपर्यंत. जोपर्यंत इक्वेशन मिळत नाही, आपल्याला समीकरण मिळत नाही, जसं आपण 8वी 9वी 10वी पासून दरवर्षी इक्वेशन सॉल्व्ह करतो, डावी बाजू उजवी बाजू एक्सची किंमत काढायची, तोपर्यंत हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा. इज इक्वल टू 29 आहे असंच आपण त्याला घेऊन जायचं. ओके, चला ह्या सोल्युशन मध्ये गिवन वगैरे लिहा. पहिली स्टेप मध्ये वी हॅव गिवन लिहा तुम्ही. मी आता डायरेक्ट इथे एक्सपांड करतो. वी हॅव therefore we have x into determinant. अजून पहिली स्टेप मी परत एकदा डिफाइन करणारच आहे, कारण ही स्टेप मला स्किप करायची तुम्हाला हळूहळू, आणि ती तुम्ही स्वतःहून करणार आहे मला माहिती आहे. तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये हे सोडून द्यायचं आहे. आता मी काय करतोय, राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्याचा डिटर्मिनंट लिहितोय. आपल्याला काय करायचंय, ह्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट न लिहिता डायरेक्ट तो पण सोडवायचा आहे. म्हणजे ह्याच्या पुढची जी स्टेप आहे ती स्टेप आपण लिहिणार आहे. पण अजून जाऊ द्या 2-4 एक्झाम्पल, कारण खूप एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. तर आता अजून मी तीच स्टेप परत करणार आहे. तर एक स्टेप वाढवतोच ती 1 -3 -4 आणि 5. 1 -3 -4 आणि 5 जर राहिलेले एलिमेंट आपण लिहितो. पहिल्यांदा x हा एलिमेंट लिहायचा. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये ते सोडून द्यायचं. राहिलेले 4 एलिमेंट आपण इथे लिहायचे. परत कंपल्सरी वजा चिन्ह द्यायचं. आणि दुसरा एलिमेंट एक्सच्या पुढचा जो काही एलिमेंट आहे तो एलिमेंट आपण इथे लिहायचा कंसात -1. कंस मी इथे टाकतोय. हा जर प्लस असता तर कंस टाकायची गरज नव्हती. -1 आहे म्हणून त्या ठिकाणी कंसात लिहिलं. इनटू डिटर्मिनंट ऑफ. परत तीच स्टेप परत एकदा मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं. अशी इव्हॅल्युएट आता तुम्हाला करायला यायला लागले. हे म्हणजे जणू काय आपल्याला खेळतच बसायसारखं आहे ना. तो एक सोडायचा, रो सोडायचा, कॉलम सोडायचा, राहिलेले लिहायचे, पुन्हा दुसरा एलिमेंट लिहायचा. तसंच करायचं. पहिला रो आणि दुसरा कॉलम सोडायचा. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत 2x -3 3 आणि 5 ते लिहायचे. परत अधिक चिन्ह द्यायचं, तिसरा एलिमेंट लिहायचा. परत तीच प्रोसेस परत एकदा करायची. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे म्हणजे आडवी लाईन आणि उभी लाईन सोडून द्यायची. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत ते लिहायचे. 2x 1 3 आणि -4. ओके, तर या पद्धतीने आपल्याला आणि इज इक्वल टू 29 आहे असंच. इक्वल टू 29. त्याला मी आपण सांगितलंय की जोपर्यंत इक्वेशन मिळत नाही तोपर्यंत ते सोबतच घेऊन जायचं फक्त. आता परत एक्सपांड करूया. देअरफॉर x इनटू ब्रॅकेट. आता ब्रॅकेट टाकायचा. 5 सेम साइन आहे म्हणजे 5 - 12. कारण वजा वजाचा गुणाकार अधिक येतो आणि हे डेफिनेशन मधलं मायनस साइन आहे. त्यामुळे 5 - 12 ह्या दोन्हीचा गुणाकार वजा या दोन्हीचा गुणाकार. मायनस मायनस बिकम्स प्लस. 1 इनटू ब्रॅकेट. परत एकदा तीच प्रोसेस. 2x into 5 that is 10x.
5 गुणिले 2x 10x. इथे 1 मायनस 1 प्लस आहे म्हणजे इथले साइन चेंज होणार प्लस होणार. -3 into 3 that is -9 minus becomes +9 plus 2 into bracket again multiply by 2x into -4 that is -8x. -3 into 1 is 3 is equal to 29. Okay, understand this step? Good. Now next simplify this. Now 5 minus 12 that is -7. -7 into x -7x plus 1 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा कंसामध्ये 1 न गुणल्यावरती हेच राहील 10x plus 9 परत प्लस 2 न या दोन्हीला गुणायचं 2 गुणिले -8x म्हणजे -16x है ना प्लस 2 into -3 -6 is equal to 29. x च्या टर्म जवळजवळ डाव्या बाजूला घ्यायच्या कॉन्स्टंट आहे ते उजव्या बाजूला घ्या काय येणार पहा -7x अधिक 10x -7 अधिक 10 3x 3x - 16x 3 - 16 म्हणजे -13x. ओके आणि इथं काय होईल पहा 9 मधून 6 गेलं बरोबर 29. ओके नाउ अगेन सी therefore -13x therefore -13x is equal to 29 minus 3. प्लस 3 ह्या बाजूला घेतला -3 होईल which implies -13x is equal to 26 and therefore x is equal to -2. We get the required value of x which is -2. हे मार्क्स साठी एक्झाम्पल हे येतं अशा पद्धतीने x व्हेरिएबल आहे x ची किंमत काढायची इक्वेशन तयार करायचं आणि इक्वेशन एकदा आलं का आपल्याला सोडवता येतं. तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी गेली 3-4 वर्ष झाला अशी इक्वेशन सोडवता x ची किंमत डावी बाजू उजवी बाजू आहे का नाही सारख्या टर्म जवळ घ्यायच्या कॉन्स्टंट उजवीकडे घ्यायचं ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. तर असं हे एक्झाम्पल आपल्याला 3 मार्क्स साठी सोडवतो. ओके राइट डाउन दिस. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे पहा फाइंड x next question same again find x and y if determinant of 4i I cube 2i 1 3i square 4 5 minus 3i is equal to x plus iy where I square is equal to -1. एकच एक्झाम्पल या क्वेश्चन 3 मध्ये दिलेला आहे. एलिमेंट परत एकदा चेक करा 4i I cube 2i yes 1 3i square 4 5 minus 3i. ओके आता आपल्याला हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे सिम्प्लिफाय करायचा आहे. सेम आता सारखंच एक्झाम्पल आहे काही अडचण त्यामध्ये येणार नाही. तुम्ही आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 जिथे जिथे आय स्क्वेअर आहे तिथे -1 ठेवली तरी चालेल किंवा आधी एक्सपांड करूया आणि परत एक्झाम्पल केला. थोडंसं कॉम्प्लेक्स नंबर मधलं तुम्हाला इथे माहित असायला पाहिजे. आय स्क्वेअर ची किंमत -1 असते आय क्यूब ची किंमत काय असते -i. we use the result i cube is equal to -i square is equal to -1 आणि i raised to 4 ची किंमत काय असते +1. फार तर आपण इथे लिहूया सोल्युशन मध्ये आधी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहूया we use the result i square is equal to -1 i cube is equal to -i बरोबर ना आणि i raised to 4 is equal to 1. हे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्ही शिकलेला i ची व्हॅल्यू √-1. आता हे i क्यूब म्हणजे -i कसं आलं वगैरे हे मी डिफाइन करत नाही कारण i स्क्वेअर इज इक्वल टू -1 आणि i क्यूब म्हणजे काय तर i स्क्वेअर इंटू i मग i वर ची किंमत -1 ठेवली तर -1 इंटू i म्हणजे -i येतं. तर ही किंमत परत मी आता इथे डिफाइन करत नाही तर आपण डायरेक्ट आता त्या पद्धतीने एक्सपांड करूया. ठीक आहे पहा इथं सोल्युशन मध्ये राइट डाउन दिस एक्सपांड करा 4i इंटू ब्रॅकेट वी हॅव डायरेक्ट एक्सपांड करूया 4i इंटू डिटर्मिनंट 3i स्क्वेअर 4 minus 3i ओके -i क्यूब इंटू डिटर्मिनंट तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ती सोडून द्यायचं राहिलेले 4 एलिमेंट लिहा 1 4 5 आणि i ओके प्लस साइन द्यायचं तिसरा एलिमेंट घ्यायचा 2i
तीच प्रोसेस परत एकदा काय येणार 1 3i² 5 आणि -3 इज इक्वल टू x प्लस iy. कॉम्प्लेक्स मध्ये दिले रियल पार्ट आणि इमेजनरी पार्ट. ओके, नाउ अगेन सिम्प्लिफाय दिस. देयरफॉर 4i into ब्रॅकेट, त्याला विस्तार करायचा आहे, एक्सपांड करा. काय येणार 3i² into i 3i³ minus minus becomes plus 12 minus i³ as it is into bracket I minus 20. Okay, plus 2i into bracket, इथं i in minus 20 आलं, 2i into bracket minus 3 15 minus 15i² is equal to x plus iy. ओके, आता i³ च्या ठिकाणी आपण काय ठेवायचं किंवा आतमध्ये ब्रॅकेट मल्टिप्लाय करूया. 4 into 3 that is 12i raised to 4 plus 48i 12 चौक 48i minus i³ into i that is i raised to 4 minus minus becomes plus 20i³ minus minus plus 20 into i³ plus plus minus becomes minus 3 into 2 6i है ना, minus plus minus becomes again minus 15 into 2 30i³ is equal to x plus iy is equal to x plus iy. आता किमती ठेवूया. ज्या ज्या ठिकाणी i raised to 4 आहे तिथं i raised to 4 ची किंमत 1 ठेवायची, i³ ची किंमत -i ठेवायची. ओके, and therefore we can write here, see here 12 into 1 i raised to 4 ची व्हॅल्यू 1 प्लस 48i आहे असंच मायनस i raised to 4 ची किंमत परत 1 आली. ओके, परत प्लस 20 into i³ आहे, i³ ची किंमत काय असते, i³ ची किंमत मायनस आहे, ती आपण किंमत इथं ठेवली. परत -6i ओके, त्यानंतर पहा -30 i³ आहे म्हणजे i³ च्या जागेला -i ठेवूया. ओके, त्यानंतर इज इक्वल टू x प्लस iy ऍज इट इज, उजव्या बाजूला x प्लस iy आहे असंच लिहायचं. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया. 12 into 1 that is 12 plus 48i minus 1 minus 20i minus 6i minus 30 minus minus plus 30i is equal to x plus iy. सारख्या टर्म जवळ जवळ घेऊया. 12 minus 1 that is 11. आता 48i वजा 20i है ना, 48 वजा 20 28 28 वजा 6 किती 22 22 अधिक 30 52 म्हणजे प्लस 52i इज इक्वल टू x प्लस iy. आता काय करायचंय, बाय युजिंग किंवा कंपेअरिंग द इक्वालिटी ऑफ द कॉन्जुगेट नंबर एंड रियल पार्ट एंड इमेजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, वी कैन राइट हियर x इज इक्वल टू 11 इथे बाय कंपेअरिंग x is equal to 11 and y is equal to 52. Get the required answer. X is equal to 11 and y is equal to 52. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. समजलं? तर पहा, आजच्या लेक्चर मध्ये आपण ही तीनच एक्झाम्पल घेऊया, राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.